मंडळी, एक असा प्रश्न जो अनेकांच्या मनात नेहमी असतो, पण उघडपणे विचारायला सगळेच घाबरतात. तुमच्या जोडीदाराची शारीरिक ठेवण तुमच्या शयनगृहातील समाधानावर किती मोठा परिणाम करू शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सडपातळ आणि बांधेसूद जोडीदार की थोडी वजनदार आणि सुडौल जोडीदार, कोणासोबत जास्त मजा येते? आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. काय तुम्ही कधी विचार केला आहे की खाजगी क्षणांमध्ये तुमच्या जोडीदाराची शारीरिक ठेवण तुमच्या समाधानावर किती मोठा परिणाम करू शकते? आज आपण अशा रहस्यावरून पडदा उठवणार आहोत जे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते, पण विचारताना मात्र लोक कचरतात. सडपातळ आणि सुडौल स्त्री की थोडी भरघोस जोडीदार, कोणासोबतचे क्षण जास्त संस्मरणीय असतात? ही केवळ शरीराच्या रचनेची गोष्ट नाहीये, ही त्या अंगावर काटा आणणाऱ्या आणि रोमांचित करणाऱ्या भावनांची गोष्ट आहे. काय खरोखरच चढपातळ असलेल्या जोडीदारामध्ये तग धरण्याची क्षमता जास्त असते की सुडौलपणामध्ये खरी जादू लपलेली असते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैज्ञानिक आणि मानसिक अशा दोन्ही बाजूंवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपल्या हृदयाची धडधड थोडी रोखून धरा, कारण आजची ही चर्चा खूपच उत्तेजक आणि माहितीपूर्ण होणार आहे. अनेकदा लोक आपल्या आवडीबाबत गोंधळलेले असतात, पण वास्तव त्यांच्या अंदाजापेक्षा अगदी वेगळे असू शकते. लैंगिक सुसंगततेमध्ये शरीराची ठेवण एक मोठी भूमिका बजावते. जेव्हा आपण त्वचेला होणाऱ्या स्पर्शाबद्दल बोलतो, तेव्हा स्पर्शाची जाणीव पूर्णपणे बदलून जाते. सडपातळ शरीराची स्वतःची अशी एक चपळता असते, तर भरगच्च शरीराची स्वतःची अशी एक कोमलता आणि उबदारपणा असतो. बऱ्याचदा लोक फक्त बाह्य रूपावर जातात, पण शयनगृहाच्या आतले नाते काही वेगळीच कहाणी सांगते. संशोधन असे सांगते की वजनाचा थेट संबंध तुमच्या संप्रेरकांशी, म्हणजेच हार्मोनशी आणि संवेदनशीलतेशी असतो. पुरुषांची आवड ही अनेकदा त्यांच्या स्वतःच्या स्वभावावर आणि त्यांच्या शारीरिक रचनेवरही अवलंबून असते. परिपूर्ण आकाराची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की घर्षण आणि गतीचा अनुभव शरीराच्या आकारमानानुसार कसा बदलतो? आज आपण त्या बारकाव्यांना समजून घेणार आहोत, जे तुमच्या खाजगी आयुष्याला एका नव्या उंचीवर नेऊ शकतात. हा व्हिडिओ तुमच्या विचारांना एक नवा दृष्टिकोन देणार आहे. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही नवीन आणि रोमांचक शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी सोन्यासारखी मौल्यवान आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया खरोखरचे सत्य. मी आहे तुमची डॉक्टर वर्षा माने. माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी समजावून सांगेन, ज्या तुमच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सदस्यत्व घ्यायला विसरू नका. सडपातळ जोडीदारासोबतचा अनुभव. तर चला आपण यावर बोलूया की जर तुम्ही एखाद्या सुडौल सडपातळ, उदाहरणार्थ 47 ते 55 किलो वजनाच्या महिलेसोबत असता, तेव्हा तुम्हाला कसे वाटते? ज्या महिला सडपातळ आणि सुडौल असतात आणि ज्यांची कंबर एकदम बारीक असते, त्यांची शारीरिक चपळता आणि क्षमता अनेकदा वजनदार महिलांच्या तुलनेत जास्त चांगली असते. अशा जोडीदारासोबत तुम्ही अनेक शारीरिक मुद्रा किंवा स्थिती करून पाहू शकता आणि नवनवीन मार्गांनी त्यांना स्पर्श करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थिती बदलताना जोडीदाराचे शारीरिक वजन तुमच्या आनंदात अडथळा बनत नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही नवीन प्रयोग करायचे असतील आणि नवीन गोष्टी अनुभवायच्या असतील, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यांची शारीरिक क्षमता चांगली असते, त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ आनंद घ्यायचा असेल तर त्या पूर्णपणे तयार असतात. पण सडपातळ महिलेसोबत संबंध ठेवण्याचे काही वेगळेही अनुभव आहेत. जसे की कधीकधी त्वचा इतकी संवेदनशील वाटत नाही की तुम्ही तासनतास प्रणय क्रीडेचा आनंद घेऊ शकाल, किंवा हालचाली दरम्यान हाडे एकमेकांवर आदळल्याचे झटकेही जाणवू शकतात. भरघोस किंवा वजनदार महिलेसोबतचा अनुभव. दुसरीकडे जेव्हा विषय एखाद्या थोड्या वजनदार किंवा भरघोस महिलेचा येतो, तेव्हा अनुभवाची गोली पूर्णपणे बदलून जाते. भरलेल्या शरीराची स्वतःची अशी एक वेगळीच भुरळ आणि आकर्षण असतं, जे डोळ्यांना एक प्रकारचा सुखद अनुभव देतं. भरगच्च शरीरात जो मऊपणा आणि गादीसारखा सुखद अनुभव मिळतो, तो अत्यंत आरामदायक असतो. जेव्हा तुमची त्वचा त्यांच्या मऊ आणि भरगच्च अंगांना स्पर्श करते, तेव्हा शरीरातील ऑक्सिटोसिनची पातळी वेगाने वाढते. हा स्पर्श केवळ कामुकच नसतो, तर एका सुरक्षिततेची आणि जवळच्या नात्याची सखोल जाणीवही करून देतो. भरघोस महिलांमध्ये अनेकदा इस्ट्रोजनची पातळी चांगली असते, त्यामुळे त्यांची त्वचा जास्त मऊ आणि संवेदनशील बनते. त्यांच्या त्वचेची संवेदनशीलता इतकी जास्त असू शकते की एक हलकासा स्पर्शही त्यांना उत्तेजनेच्या शिखरावर नेऊ शकतो. भरगच्च शरीरात घर्षणाचा अनुभव खूपच सखोल आणि तृप्त करणारा असतो. इथे केवळ शारीरिक हालचालच नसते, तर शरीरांचे एकमेकात मिसळून जाणं एक जादुई अनुभव निर्माण करते. भरघोस जोडीदारासोबत आलिंगन आणि जवळ येण्याचे सुख शब्दात सांगणे कठीण आहे.
तरीही वजनदार जोडीदारासोबत शरीराचे वजन हे एक आव्हान ठरू शकते, ज्यामुळे कदाचित तुम्ही प्रत्येक स्थितीत आरामदायक नसाल. पण जी उबदारपणा आणि कोमलता त्यांच्या शरीरातून मिळते ती सडपातळ शरीरात मिळणे थोडे अवघड आहे. रोमांस दरम्यान भरघोस शरीराची लयबद्धता एक वेगळ्याच प्रकारचे संगीत निर्माण करते. हा अनुभव तुम्हाला शांत करतो आणि तुमचा ताणतणाव पूर्णपणे संपवण्याची ताकद त्यात असते. अनेकदा अशा जोडीदार जास्त व्यक्त होणारे आणि भावनिक असतात, ज्यामुळे दोघांमधील जवळीक अधिकच वाढते. त्यांच्या शरीराचे प्रत्येक वळण एक नवी कहाणी सांगते आणि पुरुषाला ते अनुभवण्यासाठी अधिक प्रवृत्त करते. कामुकतेच्या बाबतीत अनेकदा भरघोस जोडीदारच बाजी मारतात. हा एक असा अनुभव आहे जसं काही तुम्ही रेशीम आणि मखमलीमध्ये हरवले आहात. पुरुष अनेकदा आपल्या स्वप्नात हरवून आपली सगळी थकबाकी विसरतात. इथे केवळ शारीरिक क्रियापेक्षा त्या दोन शरीरांमधील उबदारपणा आणि आत्मिक जाणीव अधिक महत्त्वाची असते. भरलेल्या शरीराच्या कुशीत जो दुरावा विसरणारा सुखद अनुभव आहे तो तुमच्या रात्रींना अजूनच सुंदर बनवतो. ही एक अशी नशा आहे जी हळूहळू चढते आणि दीर्घकाळ टिकून राहते. तुमच्या कल्पना जेव्हा प्रत्यक्षात अशा जोडीदारासोबत मिळतात तेव्हा ते क्षण आयुष्यभरासाठी स्मरणीय बनतात. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वासाची ऊब तुम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ आणते. हा फक्त एक खेळ नसून दोन शरीरांनी एकमेकात पूर्णपणे मिसळून जाण्याचं नाव आहे. भरघोस जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तुम्हाला त्यांच्या कोमलतेचा चाहता बनवतो. आणि हीच ती गोष्ट आहे जी या अनुभवाला अत्यंत सनसनानी आणि लाजवाब बनवते. दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या वजनदार महिलेसोबत आहात तर नक्कीच तुम्ही खूप जास्त शारीरिक स्थिती बदलू शकणार नाही. कुठेतरी शरीराचे वजन मध्ये येऊ शकते आणि कधीकधी त्यांची क्षमता कमी असल्यामुळे त्यांना लवकर दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास लवकर सुरू होऊ शकतो. पण जसे मी मगाशी म्हटले, शारीरिक संवेदनशीलता ही एका भरघोस महिलांमध्ये जास्त असते. निष्कर्ष आणि योग्य सल्ला. आता तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तुमची आवड काय आहे. तुम्हाला कसा शारीरिक आकार आवडतो? तुम्हाला जोडीदाराचे प्रत्येक अंग भरगच्च असलेले आवडते की सुडौलपणा? ही प्रत्येक माणसाची स्वतःची वेगळी आवड असू शकते. हाच प्रश्न जर मी एखाद्या महिलेला विचारला की त्यांना वजनदार पुरुष आवडतात की सडपातळ, तर त्यांची आवडही वेगळी असू शकते. शेवटी सर्वात मोठी प्राधान्यता तुमच्या स्वतःचा आराम आणि सोय आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्यासोबत भावनिक जवळीक किंवा प्रेम असतं तेव्हा शरीराची ठेवण इतकीशी महत्त्वाची नसते. पण जर आपण केवळ लैंगिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुमची पसंती तुमच्या समाधानामध्ये मोठी भूमिका बजावते. शेवटी हे समजणे गरजेचे आहे की आनंद कोणत्या वजनात किंवा इंसांमध्ये लपलेला नसतो. तुमची जोडीदार सडपातळ असो किंवा थोडी वजनदार, खरी मजा ही आपापसातील ताळमेळात असते. तुमच्या स्वतःच्या शरीराची ताकद आणि तुमच्या जोडीदाराची सोय हे दोन्ही मिळूनच सर्वात चांगला अनुभव तयार करतात. चांगल्या आरोग्यासाठी वजनापेक्षा जास्त गरजेचे तुमचे तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह राहणे आहे. जर तुम्ही आणि तुमची जोडीदार एकमेकांकडे आकर्षित आहात तर प्रत्येक स्थिती नैसर्गिक वाटेल. लक्षात ठेवा, खासगी क्षणांमध्ये तुमचा आत्मविश्वास ही सर्वात मोठी उत्तेजना वाढवणारी गोष्ट आहे. आपल्या निवडीबद्दल कधीही लाज बाळगू नका, कारण प्रत्येक शरीराचं स्वतःचं एक सौंदर्य असतं. सडपातळ जोडीदारासोबत तुम्ही तुमची ऊर्जा आणि चपळतेचा आनंद घेऊ शकता, तर भरघोस जोडीदारासोबत तुम्ही रोमांचची गोहली आणि कोमलतेच्या सागरात डुबकी मारू शकता. विज्ञान असे सांगते की जे जोडपं एकमेकांच्या शरीराचा कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वीकार करतात ते अधिक समाधानी राहतात. आपल्या जीवनशैलीत सुधारणा करा जेणेकरून तुमची शारीरिक क्षमता नेहमी टिकून राहील. आहार आणि व्यायामाचा थेट परिणाम तुमच्या क्षमतेवर होतो. संवाद सर्वात आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी बोला की त्यांना काय आवडते. कधीकधी नवीन प्रयोग करणे तुमच्या आयुष्यात एक नवा रोमांच निर्माण करते. शरीराच्या रचनेनुसार योग्य स्थिती निवडणे ही एक कला आहे. ही कला शिकून तुम्ही तुमच्या खासगी आयुष्याला कंटाळवाणे होण्यापासून वाचवू शकता. जोडीदार सडपातळ असो की भारी, तुमचा आधार आणि प्रेमच त्या क्षणाला खास बनवते. आशा आहे की आजच्या या चर्चेतून तुमच्या मनातील अनेक गैरसमज दूर झाले असतील. तुमचे खासगी आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी योग्य माहिती असणे गरजेचे आहे. निरोगी रहा, जागरूक रहा आणि आपल्या प्रत्येक क्षणाचा मनमोकळेपणाने आनंद घ्या. अशाच रंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न खाली कमेंटमध्ये विचारा. मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन.